काल खूप कार्यकर्त्यांचे व्हिडिओ बघितले. कुणी रडतंय, कुणाला चक्कर येतोय, कुणी शिव्या देतंय, कुणी कुणाच्या गाड्या पाठीमागं लावतंय, कुणी आत्मदानाचा प्रयत्न करतंय. अरे चाललंय काय कार्यकर्त्यांनो बाबा हो. अरे ते तर तुमचे साहेब होते. तिकीट मिळालं नाही का? नसन मिळालं तर आता गप्प बसा. आता यांच्या सतरंजा उचलणं बंद करा आणि नेत्यांना त्यांच्या लायकीत ठेवायचा प्रयत्न करा. त्यांना बाप मानू नका. हे सर्वच राज्यकर्ते कुठल्याही कार्यकर्त्याचं चांगलं झालेलं यांना बघवणार नाही. आतापर्यंत कुणाचे झाले होते ना होणारही नाही. या सरकारला एका घरातले 4 व्यक्ती PhD केले तर त्यांना ते खपवत नाही, आणि आपण हे खपवून घ्यायचं की त्यांचे घरातले 4 व्यक्ती सत्तेत आहे ते आपण खपवून घ्यायचं. त्यावेळेस आपण गप्प बसायचं, काहीच बोलायचं नाही. अरे नेत्यांना तर लाज उरलेलीच नाही काही. पण तुम्हाला का, तुम्ही तर कार्यकर्ते, तुम्ही तर गावगाड्यात राहणार आहेत. एक उमेदवार तर असा होता बाबा की त्यांनी नोकरी सोडली त्या पक्षासाठी, आणि त्याच पक्षानं आज त्याला घरी बसवलं. त्याच पक्षामुळे आज त्याच्यावर भीक मागायचा वेळ आला. त्यामुळं सांगतो, हे नेते कुणाचेच नाही आहे. तुम्हाला जो भ्रम आहेत ना आमचे साहेब, आता निघलाच असेल तुमचा भ्रम. यांच्या विरोधात बोलायला शिका.